नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वायसी एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आज आपण इयत्ता 7वी विषय समाजशास्त्र प्रश्नपत्रिका उत्तरसहित पाहणार आहोत। ही प्रश्नपत्रिका एकूण 50 गुणांसाठी आहे। प्रश्नपत्रिकेचे स्वरूप पाहू। संकलित मूल्यमापन 2024-25 इयत्ता 7वी। त्यातील पहिला प्रश्न क्रमांक 1 अ, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा। गुण 5। वास्तू आणि वस्तू किंवा त्यांचे अवशेष यांना टिंबटिंब असे म्हणतात। भौतिक साधने। इब्राहिमचा पाडाव करण्यासाठी दौलत खानने टिंबटिंबला भारतात बोलवले। बाबर। गुरु नानकांनी टिंबटिंब धर्माची स्थापना केली। शीख। टिंबटिंब हे रयत व सरकार यातील दुवा होते। कर्मवीर बाहुराव पाटील। 5 सिद्दीला आदिलशहाने टिंबटिंब हा किताब दिला। सलाबत खान। ब गटात न बसणारा शब्द लिहा। 3 गुण। पुणे, सुपे, चाकण, बंगळुरू। उत्तर बंगळुरू। 2 तोरणा, मुरुंबदेव, सिंहगड, सिंधुदुर्ग। उत्तर सिंधुदुर्ग। अफजल खान, शाहिस्ते खान, सिद्दी जोहर, फाजल खान। उत्तर सिद्दी जोहर। क म्हणजे काय ते लिहा। 4 गुण। पुढील प्रश्न पाहण्या अगोदर आपल्याला इतर विषयांचे जर पेपर आवश्यक असतील तर आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये सर्व पेपर उपलब्ध करून दिलेले आहेत। इतिहास। उत्तर भूतकाळात घडलेल्या घटनांची क्रमबद्ध रीतीने मांडणी म्हणजे इतिहास होय। 2 शिलालेख। शिलालेख म्हणजे दगडावर किंवा भिंतीवर कोरलेले लेख। 4 गुणांसाठी हा प्रश्न आहे। 3 बुद्रुक। उत्तर मूळ गावाला बुद्रुक असे म्हणतात। 4 वतन। उत्तर महाराष्ट्रात वंश परंपरेने आणि कायमस्वरूपी उपभोगायची सारामुक्त जमीन अशा अर्थी वतन हा शब्द वापरला जातो। प्रश्न क्रमांक 2 अ, नावे लिहा। गुण 5। 1 मुघल सत्तेचा संस्थापक। उत्तर बाबर। शीखांचे 10वे गुरु गुरु गोविंद सिंह। 3 संत तुकारामांचे गाव। उत्तर देहू आणि त्यांचे नाव आहे तुकाराम, बोल्लोबा, आंबिले किंवा मोरे। शिवरायांचा जन्म झालेले ठिकाण शिवनेरी। जावळीच्या खोऱ्यात शिवरायांनी बांधलेला किल्ला प्रतापगड। पुढील प्रश्न ब, एका वाक्यात उत्तरे लिहा। गुण 5 रामानुजांनी समाजाला कोणता उपदेश केला? उत्तर भक्तीचा अर्थ केवळ भजन करणे, जप करणे नाही तर भगवंतांचे चिंतन आणि प्रार्थना करणे होय। 2 शहाजीराजांनी मुघलांवर प्रखर विरोध का केला? उत्तर मुघलांचा दक्षिणेत प्रवेश होऊ नये या भावनेने शहाजीराजांनी मुघलांना प्रखर विरोध केला। 3 शिवरायांचे निधन वयाच्या कितव्या वर्षी झाले? उत्तर शिवरायांचे निधन वयाच्या 50व्या वर्षी झाले। 4 तवारीख म्हणजे काय? तवारीख किंवा तारीख म्हणजे घटनाक्रम होय। 5 महाराष्ट्रातील संत चळवळीचे मुख्य केंद्र सांगा। महाराष्ट्रातील संत चळवळीचे मुख्य केंद्र पंढरपूर आहे। पुढील प्रश्न क्रमांक 3 अ, रिकाम्या जागा भरा। गुण 4 संविधान सभेत एकूण 299 सदस्य असतात। आपल्या देशाचा मूलभूत हक्क हा मूलभूत आणि सर्वश्रेष्ठ कायदा आहे। 3 संघ शासनालाच टिंबटिंब असेही म्हणतात। संघराज्य। 4 भारतात एकूण टिंबटिंब केंद्रशासित प्रदेश आहेत। 8 ब उत्तरे लिहा। गुण 4 1 शासनाला कोणकोणत्या विषयावर कायदे करावे लागतात? उत्तर देशाच्या सीमारेषांचे संरक्षण करणे, परकीय आक्रमणापासून जनतेचे रक्षण करणे, इथपासून ते शिक्षण व आरोग्य सेवा, महिला बालके, आदिवासींच्या प्रगतीसाठी उपाययोजना इत्यादी अनेक विषयांबाबत कायदे करावे लागतात। ब प्रौढ मतदान पद्धती म्हणजे काय? उत्तर राज्यकारभारात भाग घेण्याचा सर्वांना समान हक्क असावा म्हणून आपण प्रौढ मतदान पद्धती स्वीकारली आहे। त्यानुसार वयाचे 18 वर्ष पूर्ण करणाऱ्या सर्व नागरिकांना मत देण्याचा अधिकार आहे। सुरुवातीला 21 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मतदानाचा अधिकार होता। 1989 सालापासून 18 वर्ष
वयाची अट केलेली आहे। पुढील प्रश्न क्रमांक 4 त्यातील अ, रिकाम्या जागा भरा। गुण 5, 1. चंद्र अंशतः झाकला जातो त्या स्थितीला टिंबटिंब चंद्रग्रहण म्हणतात, खंडग्रास। 2. लाटेच्या उंच भागाला टिंबटिंब म्हणतात, शीर्ष। 3. हवा उंच गेल्यावर टिंबटिंब होते, उत्तर विरळ। 4. भारताचा बहुतांश भाग हा टिंबटिंब प्रदेशात मोडतो, उत्तर मोसमी। पुढची रिकामी जागा 5. पृथ्वीला परिवलनासाठी टिंबटिंब तास लागतात, उत्तर 24 तास। ब. एका वाक्यात उत्तरे लिहा। गुण 5, 1. सूर्यग्रहणाचे प्रकार लिहा, उत्तर खग्रास सूर्यग्रहण, खंडग्रास सूर्यग्रहण, कंकणाकृती सूर्यग्रहण। 2. द्रोणी म्हणजे काय? पुष्कळदा व्यापक अर्थाने ढोबळपणे वर्तुळाकार व लंबवर्तुळाकार आकाराच्या जमिनीवरील वा समुद्र तळावरील बऱ्याच मोठ्या खोलगट प्रदेशालाही द्रोणी म्हणतात। 3. हवेच्या दाबावर परिणाम करणारे घटक सांगा, उत्तर वाऱ्याची निर्मिती, वादळ निर्माण होणे, आरोह पर्जन्याची निर्मिती, तापमान, आर्द्रता व ऋतू इत्यादी घटक हवेच्या दाबावर परिणाम करत असतात। 4. कोणत्या वाऱ्यांना हंगामी वारे म्हणतात? उत्तर जे वारे विशिष्ट ऋतूत वाहतात त्यांना हंगामी वारे असे म्हणतात। विद्यार्थ्यांनी पेपरचा सराव करत असताना वहीवर उत्तरे व्यवस्थित लिहून काढायची आहेत आणि पाठ करायची आहेत, जेणेकरून तुम्हाला परीक्षेला उत्तरे व्यवस्थित लिहिता येतील। पुढील प्रश्न, वारा म्हणजे काय? उत्तर भूपृष्ठावरून वाहणाऱ्या हवेस वारा असे म्हणतात। क. थोडक्यात उत्तरे लिहा। गुण 6, 1. हवेच्या दाबाचे परिणाम स्पष्ट करा, उत्तर हवेच्या दाबामुळे वारे व वादळे निर्माण होतात। एखाद्या ठिकाणची समुद्र सपाटीपासूनची उंची हवेच्या दाबाच्या आधारे मोजणे शक्य होते, यामुळे आरोह पर्जन्याची ही निर्मिती होते। 2. पर्वतीय वारे कसे निर्माण होतात? दिवसा पर्वत शिखरावरील हवा लवकर तापून हलकी होऊन वर जाते, त्या मानाने दरीतील हवा तापलेली नसते। यावेळी दरी क्षेत्रात शिखर भागापेक्षा वायुदाब जास्त असतो, म्हणून वारे दरीतून पर्वत शिखराकडे वाहू लागतात। ड. फरक स्पष्ट करा। गुण 4, भरती ओहोटी। फरक स्पष्ट करताना 2 कॉलम करायचे आहेत, त्यामध्ये भरती आणि ओहोटी लिहायचे आहे आणि त्यांचे आता आपण मुद्दे पाहूया। भरती, समुद्राचे पाणी कधी किनाऱ्याच्या खूप जवळ येते त्याला भरती असे म्हणतात। ओहोटी, समुद्राचे पाणी कधी किनाऱ्यापासून आत दूरपर्यंत जाते त्याला ओहोटी असे म्हणतात। भरतीमध्ये दुसरा मुद्दा, पृथ्वीवर ज्या ठिकाणी भरती येते त्याच्या विरुद्ध ठिकाणी त्याच वेळी भरती येते, ओहोटी। पृथ्वीवर ज्या ठिकाणी ओहोटी असते त्याच्या विरुद्ध ठिकाणीही त्याच वेळी ओहोटी असते। भरती ओहोटी ही चंद्रामुळे निर्माण होत असते। अशा प्रकारे आपण संपूर्ण पेपर उत्तरासहित पाहिलेला आहे। धन्यवाद। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।